तिला का दरवाजाला आदळ विश करणार आहे आणि माझं विश तिच्यापर्यंत पोहोचणार. ए टू कसे आहेत तुम्ही सर्वजण? मस्त आहेत ना. ट्रेन मध्येच आहे, चालले सिद्धिविनायकला आणि आपल्यासोबत कोण आहे बघा. प्रणिता कशी आहेस? मस्त. दोघी निघालोय, अचानक निघालोय, कोण नाही सोबत, आम्ही दोघीच निघालोय. आम्ही काय कोणाला विचारलं नाही, अचानक प्लॅन करतो आणि अचानक येतो, बरोबर ना? आमचा प्लॅन आमच्यावर डिपेंड असतो. कसं मग कशी चालली आहे सुट्टी? सगळ्यांचं तर खूप चांगलं चाललंय. चला आता जातो, भेटतो, आता जर गप्पा मारतो, खूप दिवसांनी भेटतोय ना. दादरला आता टॅक्सीने. चला दर्शन कसं होतं समजेल. गप्पा काही संपत नाहीत, गप्पा चालूच आहेत. टॅक्सी आम्हाला. चला आता चाललोय आता. चला गर्दी नसेल अशी अपेक्षा करतोय आम्ही. मध्ये उभे आणि आम्हाला वाटलं गर्दी नसेल, पण बेकार गर्दी आहे. पण आम्ही लाईनीतून दर्शन घेणार होतो कारण हिचं दर्शनच झालं नाही. मग घेणारच होतं, असं कसं जाणार. चला उभे लाईनीतच उभे. एनर्जी काय संपली नाही, तेवढीच एनर्जी आहे. गप्पा मारायला आमचे गप्पाच चालू आहे. गप्पा संपणार नाही. मस्त सगळं काही ना काहीतरी चालू आहे. चला गर्दी अजून पण लाईनीत होत. किती वाजले पण इथं? 11:30 वाजून गेले लाईनीत. असं कसं झालं दर्शन? मस्त, खूप छान. हॅपी ना? दर्शन झालं नव्हतं तुझं एवढे दिवस, वर्ष होती, फायनली झालं. आता बरं वाटतंय ना? खूप छान. चेहऱ्यावरची स्माईल चेंज झाली. माझं पण मस्त दर्शन झालं. असं तर बाप्पालाच बघत राहू, निघावंच नाही तिथून. जाऊ दे आता, फोटो वगैरे काढतो आणि भेटूयात. कुठे आलोय? वर्षांनंतर आली. नवीन ठिकाण एक्सप्लोर करायचे माझ्यासोबत. म्हणजे आता आले, पण आता खूप वर्षांनंतर आलोय. चला आणि जरा बघू. आणि लांबूनच बघायचं. नाही नाही, आम्ही आतमध्ये नाही जाणार रे. A few moments later. आणि आम्ही तिथून आणि आम्ही मस्त फोटो काढला आणि फोटो आम्ही तुम्हाला पण दाखवतो. आम्हाला तर फोटो खूप आवडले. दाखवपर्यंत सगळ्यांना फोटो कसा वाटतं आमचा फोटो. अजून एक गाई थांबा. एक प्रणिताकडे जाणार एक आता ह्याच्यामध्ये फक्त साक्षीचीच कमी आहे. साक्षी असती तर अजून मजा केली. खूप मिस करतोय साक्षीला. इथे घुसते. चल इथून शाबास बेटा. मी त्यांच्यामधून एंट्री मारतो. मला माहितच नाही रोड नाही पुढे. गप्पा आणि आम्ही गप्पांमध्ये एवढ्या बिझी होत ना, आम्हाला काही समजतच नाही. तिथून पण आम्ही सकाळपासून साक्षीची खूप आठवण काढली. गाई साक्षी यायला पाहिजे होती. काय मिळून जाऊ आणि मज्जा करू अजून जास्त. बसले का मग? हो हो. ही माझी केस बांधते काहीतरी आमच्याकडून झालंय. एवढ्या बोलण्यात मग्न होतो मी डायरेक्ट खिडकीला का दरवाजाला आदळ नारळ फोडून घेतलाय गणपतीचं. इथे गप्पा थांबत नव्हत्या, गप्पा चालू. आणि याडेगात हसते. एवढ्या दिवसांनी भेटतो, मग गप्पा काय थांबणार आहेत का? तर चालूच आहे. अरे पण लागलंय. खायचं शोधतोय, एनर्जी काहीतरी बडबड करतोय, चालूच आहे. तुम्हाला किती बडबड करताय आम्हाला पण ऐकू दे. डेंजर बडबड चालू आहे, सगळे टॉपिक निघतात. बरं किती महिन्यांनी भेटलो कारण का? महिन्यांनी. हा बरोबर 1 मंथ झाला आम्हाला. एवढ्या गप्पा आहेत. मग तो वर्षांनी तर आमच्याकडे आम्ही अजून 4 वर्ष सोबत आहे, तेव्हा सहन करा आम्हाला. आता स्टेशनला जायला निघाले, पण वाटेत दुकानं दिसत आहेत कपड्यांची. मग कपडे बघत बघत चल. पोरींचं फेवरेट काम कपडे बघ. मागे दाखवायचं, मागे जाम मार्केट. ती एक गाय आहे जी आधी मला दाखवली, मला आवडते. तीच शोधतो, इथे भेटत नाही. भेटतच नाहीये. बघू चला शोधू. एकचं सोडून आम्ही फक्त फिरतोय आणि इकडे तिकडे सगळ्या गोष्टी बघतोय. आणि हे अजून पण चालूच आहे. आणि आम्ही हॉटेलमध्ये खायला साधा डोसा. गप्पाच चालू आहेत अजून. शेवटपर्यंत गप्पा आमच्या संपणार नाही. पिटार आहे आमच्याकडे सगळं. सँडविच पण आलंय आमचं. आता प्रणिता सगळं फिनिश करणार आहे. आणि खाऊन कसं होतं प्रणिता? मस्त होती टेस्ट. काय नाही खाल्लं गाईज, मला सगळं खायला लावलं. खाल्लं पाहिजे. तुला जास्त लांब जायचं, मला काय नुकतंच जायचं. चला आता फिरतो जरा अजून पण. पोचलोय स्टेशनवर आणि
मी स्प्राईट आणि हिने माझा घेतलाय. कारण लवकरच आम्ही आता वेगळे वेगळे होऊ. दोघींच्या डायरेक्शन मध्ये आता चाललोय घरी. मला चेहरे उतरले. जायचंय ना आता मग काय. समोर बडबड चालू. पोहोचलोय आम्ही. मी कुर्ल्याला उतरले हिला सोडायला, कारण का दुसरीकडे कुठे गेली तर. आणि ट्रेन पण 41ची आता 2:30 वाजले. ट्रेन पण बोलते वेदिका प्रणिता सोबत थांब. कसं वाटलं मग तुला आज? दर्शन वगैरे छान झालं ना सगळं? खूप मस्त, खूप भारी. 2 वर्ष वेट करत होती मी दर्शन करण्यासाठी. झालं फायनली. आता भेटू लवकरच. बाय. लेट जा घरी. आता मध्ये आहे केक आणि चाललोय अनुजाच्या बड्डेला. मला काय जवळ पडलं काय, आपल्याला इथून जवळ कुठे जायचे होते, पण 2 मॅडम आले आहेत आणि समोर उभे आहेत. चला त्यांना भेटते. जान्हवी कशी आहे? यात नव्हता कोणाला असा राग येतो ना, म्हणजे भांडणं नुसती. आजकाल ना ग्रुप मध्ये ना नुसती भांडणंच होत आहेत आमची. आणि ही तानिशा झोपा काढत होती, हिच्यामुळे जरा कन्फ्युजन झालं. या मॅडमला माहिती होतं. कशी आहे? कसं वाटतं न्यू घरामध्ये आता रेनोव्हेट झालंय तर? देखा आपने लापरवाही का नतीजा है. वादविवाद होते. समजत असेल ती का बोलती अशी. त्या दिवशीच अजून विसरली नाहीये ती. बघा रिया मॅडम कशा समोर बसल्यात बिचार. काय करायचंय? बिचार भेटले आम्हाला. रिया कशी आहे? चला केक कापूया आपण दोघांनी. फायनली आम्हाला बड्डे गर्ल भेटले. हॅपी बड्डे. आणि माझं विश तिच्यापर्यंत पोहोचलं तर माझी काहीच होते. रागवले माझ्यावर. आगीत मीठ टाकायला 3 जणी तर आहेतच. त्या अजून तिला भडकवतात. लगेच कॅमेरे आले तिथे. तिचा चेहरा बघा दमले बिचारी. चला. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अनुजा. हॅपी बर्थडे टू यू. की कशा आहेत? बड्डे गर्ल तुझा बड्डे. तुला वाटलं आम्ही येणार नाही आणि तू अशी बोलली डायरेक्ट. नाही असं मी माझा तर वीजचा प्रॉब्लेम झाला, पण ते आता मी काय करू, माझ्या फोनमुळे चुकी झाली. सॉरी त्यासाठी. तरी परत एकदा हॅपी बर्थडे. नेक्स्ट टाइम 12लाच कॉल करेल, लक्षात ठेव. चला काकी. काकी नाव वाटतं ना. काकी कशा आहेत? बाय बाय. मी घरी आताच घराचं काम पण चालू आहे. मागचा बॅकग्राऊंड मग सगळं पूर्ण झालं का दाखवेलच तुम्ही. कल्पेश वाच करतात आणि काम असं होतं. मग आपला आजचा दिवस भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.